गेल्या काही दिवसापासून कांद्याचा मागणीपेक्षा पुरवठा अधिक होत आहे आणि याच कारणामुळे सातत्याने बाजारभाव कांद्याचे कोसळत आहे। परंतु हे बाजारभाव घसरण थांबवण्यासाठी व्यापारी वर्ग सातत्याने केंद्र सरकारकडे मागणी करत आहे का कांद्याच्या निर्यातीवर 10% सबसिडी द्यावी। परंतु कुठंतरी ₹1.90 असणारी सबसिडी काल केंद्र सरकारने शेतकरी विरोधी निर्णय घेऊन आणि ती 50% वर आणली, म्हणजे 95 पैसे। तर आपण बघितलं असेल गेल्या काही वर्षापासून कांदा निर्यात धरसोड धोरणामुळे त्याचा फार मोठा परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होतोय। कुठंतरी आपला व्यापारी वर्ग त्या परकीय बाजारपेठा काबीज करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यालाच फोडा म्हणून कुठंतरी सरकारने हा चुकीचा निर्णय घेतलाय। बाजूचा आपण बघितलं असेल बांगलादेश गेल्या काही वर्षापासून कांद्याच्या संदर्भात आत्मनिर्भर झालाय आणि त्याचा फार मोठा परिणाम हा आपल्या कांद्याच्या बाजारभावावर होतो। तर सरकारला व्यापारी वर्गाच्या वतीने हीच विनंती आहे की सरकारने तात्काळ कांद्याच्या निर्यातीवर 10% सबसिडी द्यावी, म्हणजे कुठंतरी बाजारभाव कांद्याचे स्थिर होण्यास मदत होईल।